संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील आरोपी वाल्मिक कराडची सर्व संपत्ती जप्त करण्याचा एसआयटीचा मकोका कोर्टाकडे अर्ज. कराडच्या मालमत्तेचे सर्व रेकॉर्ड समोर येताच आणखी मालमत्ता जप्त होईल, सूत्रांची माहिती. वाल्मिक कराडच्या सुरक्षेसाठी इतर रुग्णांना दुसऱ्या वॉर्डमध्ये हलवलं, यावरती भाजपचे आमदार सुरेश धस यांनी घेतला आक्षेप. अंजली दमानियांकडून आणखी एक व्हिडिओ ट्विट. कराडच्या निकटवर्तीयाचा दारूचा कारखाना असल्याचा आरोप. वाल्मिक कराड आणि मुंडेंवरती बोलू नका असं म्हणत धमकावल्याचा आरोप. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंचं आजपासून पुन्हा एकदा आमरण उपोषण. आंतरवाली सराटीमध्ये 7व्या वेळेला मनोज जरांगे उपोषण करतायत. मनोज जरांगेंच्या भेटीसाठी दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ आणि मुलगी आंतरवाली सराटीमध्ये. देशमुख कुटुंबियांनी मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा केली आहे. संतोष देशमुख हत्या आणि परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू याच्या घटनेच्या निषेधार्थ आज मुंबईमध्ये आंदोलन. 50 दिवस उलटून सुद्धा न्याय न मिळाल्यामुळे मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान असं आंदोलन. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ठाकरेंच्या शिवसेनेचा एल्गार. राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने राज्यभर संविधान आणि भारतमातेचं पूजन. शिवसेना भवनामध्ये झालेल्या जिल्हाध्यक्षांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंचा नारा. केंद्रीय मंत्री अमित शहा आणि आमदार प्रवीण दरेकर यांच्यामध्ये चर्चा. मुंबईमधल्या गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासावरती चर्चा. स्वयं पुनर्विकासाला चालना देण्यासाठी अटी शिथिल करण्याची दरेकरांची मागणी. आजपासून एसटीची भाडेवाढ लागू. एसटी तिकिटाच्या दरामध्ये मध्यरात्रीपासून 15% भाडेवाढ. एसटीला महिन्याला 90 कोटी रुपयांचा तोटा, त्यामुळे भाडेवाढीला पर्याय नाही, प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया. 15% जबर दरवाढ करून राज्य सरकारनं सर्वसामान्य प्रवाशांचे खिसे कापले. सामनाच्या अग्रलेखामधून दरवाढीच्या निर्णयावरती टीका. एसटीची बसची भाडेवाढ रद्द व्हायला हवी, आदित्य ठाकरे यांची मागणी. पुढच्या 5 वर्षांचे विजेचे दर ठरवण्यासाठीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे सादर. प्रस्तावाच्या नुसार येत्या 5 वर्षांमध्ये घरगुती विजेचे दर 23% कमी होणार. महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांची माहिती. रायगड आणि नाशिकच्या संदर्भात चर्चा करून प्रश्न सुटेल, मंत्री गिरीश महाजनांची माहिती. तर पालकमंत्री पदाच्या संदर्भात महाजन यांनी बोलणं टाळलं. बर्फाचे कपडे घालून फोटो काढण्यापेक्षा सह्याद्री किंवा मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रम घेऊन पैसा कमी खर्च झाला असता. दावोस दौऱ्यावरती ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचा टोला. उद्धव ठाकरे यांच्या तोंडून हिंदुत्वाची भाषा शोभत नाही. भाजपच्या एक्स अकाउंटवरून उद्धव ठाकरेंवर टीका. ज्यांना जायचंय त्यांनी जा, मी पक्ष पुढे घेऊन जाण्यासाठी सक्षम आहे. मी निष्ठावंतांना सोबत घेऊन पक्ष चालवणार. उद्धव ठाकरेंनी जिल्हा प्रमुखांच्या बैठकीमध्ये भूमिका मांडली. स्वबळाच्या संकेताच्या नंतर उद्धव ठाकरेंचं जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शन. राज्यभर पक्षाचं बळ दाखवा, मग स्वबळाचा निर्णय घेऊ. जिल्हा प्रमुखांना ग्रामीण ताकद वाढवण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या सूचना. रोह्यामध्ये वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमामध्ये आमदार महेंद्र थोरवे यांची सुनील तटकरेंचं नाव न घेता टीका. बेईमान बादशहा असाही केला उल्लेख. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर. दुपारी 12 वाजता घेणार अंबाबाईचं दर्शन आणि त्यानंतर जालन्याला जाणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जालन्याच्या दौऱ्यावर. आज संध्याकाळी 6:30 वाजता जालन्यामधल्या आझाद मैदानावरती शिंदेंची जाहीर सभा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती बाळासाहेब थोरात यांनी गावोगावी घेतल्या कार्यकर्त्यांच्या बैठका. विधानसभेमधल्या पराभवाच्या कारणांसह आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांच्या भावना सुद्धा जाणून घेतल्या. राज्यामधल्या सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष सुरू होणार. आर्थिक मदत मिळवण्याची प्रक्रिया पेपरलेस करण्याचा निर्णय. 2024-25 साठी ईडब्ल्यूएसच्या अंतर्गत प्रवेश घेतलेल्या परंतु विहित नमुन्यामध्ये ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र सादर न केलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा. 1 वर्षासाठी विशेष बाब म्हणून दिलेलं ईडब्ल्यूएसचं प्रमाणपत्र ग्राह्य धरलं जाणार. मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती.
किरीट सोमय्यांनी घेतली यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांची भेट। बांगलादेशी रोहिंग्या नागरिकांना जन्माचं बनावट पत्र दिल्याच्या संदर्भात दोघांमध्ये चर्चा। कर्जमाफीच्या निर्णयावरून महायुतीमध्ये मतभेद नाहीत, अशोक चव्हाण यांचं स्पष्टीकरण। राज्याची आर्थिक परिस्थिती बघून कर्जमाफीचा निर्णय होईल, चव्हाणांची माहिती। अखेर म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांच्या सोडतीला मुहूर्त। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 5 फेब्रुवारीला सोडत। सिडकोनं पुन्हा एकदा अर्जाची मुदत वाढवली। अर्जासाठी सिडकोची 4थी मुदतवाढ। तर आतापर्यंत जवळपास 55,000 अर्जदारांनी नोंदणी शुल्क जमा केलंय। ग्राहक कोणत्या कंपनीचा मोबाईल फोन वापरतो यावरून कॅबचं भाडं ठरवलं जाणार नाही। केंद्र सरकारच्या नोटिशीवरती कॅब ॲग्रिगेटर ओला आणि उबेर कंपनीचं स्पष्टीकरण। माजी न्यायमूर्ती आणि ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकर यांचं निधन। वयाच्या 88व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। गेल्या काही दिवसांपासून चपळगावकर होते आजारी। कर्जमाफीच्या निर्णयावरून महायुतीमध्ये मतभेद नाही, अशोक चव्हाण यांचं स्पष्टीकरण। राज्याची आर्थिक परिस्थिती बघून कर्जमाफीचा निर्णय होईल, चव्हाण यांची माहिती। भंडाऱ्यामधील ऑर्डिनन्स फॅक्टरी दुर्घटनेच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन। 9 सदस्यीय समिती करणार दुर्घटनेची चौकशी। भंडाऱ्यामधल्या स्फोटाच्या नंतर संतप्त ग्रामस्थांचं आंदोलन। आंदोलक महिलांचा पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या। पोलीस अधीक्षक ग्रामस्थांची समजूत काढून गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन। भंडारा दुर्घटनेच्या प्रकरणी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा। भंडारा इथल्या ऑर्डिनन्स फॅक्टरीमधील मृत कामगारांचं आज होणार शवविच्छेदन। मागण्या पूर्ण झाल्यानंतरच मृतदेह ताब्यात घेणार कुटुंबियांचा आक्रमक पवित्रा। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांना भारतरत्न देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करावा, यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांची मागणी। नाशिकमध्ये संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवनी मंदिरामध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा। हजारोंच्या संख्येनं वारकरी त्र्यंबकेश्वरच्या नगरीमध्ये दाखल। मंत्री शंभूराज देसाईंचं जंगी स्वागत। सातारा जिल्ह्याचं दुसऱ्यांदा पालकमंत्रीपद मिळाल्याच्या नंतर कार्यकर्त्यांनी केली कंदी पिढ्यांनी तुलना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।